हॅलो स्टुडंट्स, आजचा आपला टॉपिक आहे कॉम्बिनेशन ऑफ मिरर्स. काय आहे कॉम्बिनेशन ऑफ मिरर्स? आतापर्यंत बघितलं आपण कोणकोणते दोन टाईपचे मिरर्स बघितलेत. ओके, कोणकोणते बघितल्यात? एक प्लेन मिरर बघितलाय आणि एक स्पॅरिकल मिरर बघितलाय. बरोबर, स्पॅरिकल मिररमध्ये दोन टाईप्स असतात, एक कॉन्केव्ह असतो आणि कॉन्व्हेक्स असतो. ओके, असे वेगवेगळ्या टाईपचे आपण वेगवेगळ्या म्हणण्यापेक्षा दोनच टाईपचे आपण मिरर्स बघितलेत. ओके, काय बघितलं? दोनच टाईपचे मिरर्स बघितले. बरं, आपण दोघांचं प्रॉपर्टीज बघितले. कसले? रिफ्लेक्शनचे प्रॉपर्टीज बघितले. बरोबर, त्यानंतर मॅग्निफिकेशनचं प्रॉपर्टी बघितलं. प्लेन मिररमध्ये मॅग्निफिकेशन होत नाही, जेवढी इमेज असते तेवढीच आपल्याला दिसत असते, म्हणून तिथं मॅग्निफिकेशन 1 असतं. कधी पण समजलं काय असतं? मॅग्निफिकेशन 1 असतं. ओके, ते आपण डिस्कस केलं नाही कारण ते काय एवढं गरजेचं नाही. त्याच्यानंतर काय असतं? स्पॅरिकल मिरर. स्पॅरिकल मिररमध्ये आपण मॅग्निफिकेशन बघितलं. बरोबर. बरं, आता आपण काय बघणार आहे? कॉम्बिनेशन ऑफ मिरर्स. काय बघणार आहे? कॉम्बिनेशन ऑफ मिरर्स. सपोज दोन वेगळ्या प्रकारचे जर मिरर दिले असतील आपल्याकडे आणि एकच ऑब्जेक्ट असेल आणि मी विचारलं की मला दोन रिफ्लेक्शन नंतर जनरली दोन रिफ्लेक्शन नंतरच विचारतात, दोन रिफ्लेक्शन नंतर इमेज किती आहे सांगा, कुठं आहे सांगा, किती आणि कुठं आहे सांगा. ओके, इमेजचे कोऑर्डिनेट सांगा मला. ओके, असं जर सांगितलं असणार. ओके, तर काय ते काढायचं आहे आपल्याला. ओके, सॉरी, तर आपल्याला ते काढायचं आहे. ओके, इमेजचे कोऑर्डिनेट. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पलपासून सॉल्व्ह करूया. ह्याच्यात काही थेरॉटिकल सांगण्यासारखं नाही. ओके, थेरॉटिकल सांगण्यासारखं नाही, आपण एक्झाम्पलनंच डायरेक्ट सॉल्व्ह करूया. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल घेतो मी. एक सिंपल घेऊया का अवघड घेऊया? चला सिंपल घेऊया. सपोज एक आहे कॉन्केव्ह मिरर. काय आहे? कॉन्केव्ह मिरर आहे. ओके, आणि हा जो कॉन्केव्ह मिरर आहे ह्याच्यासोबत एक आपल्याकडे काय आहे? प्लेन मिरर आहे. काय आहे? प्लेन मिरर. ओके, काय आहे? प्लेन मिरर. ओके, आता जो हा जो मिरर आहे ह्याला मी म्हणणार M1. हा जो मिरर आहे ह्याला मी म्हणणार M2. ओके, ह्याचं फोकल लेंथ आहे 10 सेंटीमीटर. काय फोकल लेंथ? 10 सेंटीमीटर. ओके, हे इथं फोकल लेंथ, हे इथं रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, हे आपलं F झालं, हे झालं C झालं. बरोबर. बर, आता आपल्याला काय विचारलंय की एक ऑब्जेक्ट आहे. काय आहे? एक ऑब्जेक्ट आहे. ते कुठं प्लेस केलंय? इथं प्लेस केलेलं आहे. ओके, एक ऑब्जेक्ट आहे, इथं प्लेस केलं. असं हाईट नाही घेऊया आपण याची, फक्त इथं प्लेस केलंय. पॉईंट ऑब्जेक्ट घेतलंय. काय घेतलंय? पॉईंट ऑब्जेक्ट. समजलं? बरं, हे जे पॉईंट ऑब्जेक्ट आहे हे किती डिस्टन्सवर आहे फ्रॉम पोल? हा पॉईंट काय आपला? पोल. किती डिस्टन्सवर आहे फ्रॉम पोल? 15 सेंटीमीटरवर. किती डिस्टन्सवर आहे? 15 सेंटीमीटर फ्रॉम दी पोल. बरोबर, कितीवर आहे? 15 सेंटीमीटर फ्रॉम दी पोल. समजलं? आणि ह्या दोन ह्याच्यामधला डिस्टन्स, ओके, दोन मिरर मधला डिस्टन्स किती आहे? दिलाय सपोज 40 सेंटीमीटर दिलाय. किती दिलाय? 40 सेंटीमीटर. दोन मिरर, ह्याच्या पोल आणि ह्याच्या पोल मध्ये आपण जर हा पॉईंट घेतला पोल, ओके, तर ह्याच्या पोल मधला डिफरन्स किती दिलाय? 40 सेंटीमीटर मध्ये. आता क्वेश्चन विचारताना कसं विचारतात बघा. ओके, आपल्याला सेकंड इमेज काढायची आहे दोन रिफ्लेक्शन झाल्यानंतर. ओके, फाइंड इमेज आफ्टर टू रिफ्लेक्शन. काय विचारतात? फाइंड इमेज आफ्टर टू रिफ्लेक्शन. फाइंड पोजिशन ऑफ इमेज. फाइंड पोजिशन ऑफ इमेज. फाइंड पोजिशन ऑफ इमेज आफ्टर टू रिफ्लेक्शन. काय विचारतात? पोजिशन ऑफ इमेज आफ्टर टू रिफ्लेक्शन. बट काय होतं की आता हे जे ऑब्जेक्ट आहे, ओके, ते ह्या बाजूला पण रेस सोडणार आणि ह्या बाजूला पण रेस सोडणार. बरोबर, मग नेमकं कुठून स्टार्ट करायचा हा प्रश्न येतो. ओके, काय नेमकं स्टार्टिंग कुठून करायची हा प्रश्न येतो. तर त्यासाठी त्यांनी दिलेलं असतं की जे फर्स्ट रे असणार ती स्ट्राईक होणार मिरर M1 ला किंवा मिरर M2 ला, असं त्यांनी दिलेलं असतं. समजलं? तर इथं मी देतो की इफ द rays first incident on mirror M2
ओके. पहिला कुठे इन्सिडेंट होतात ते मिरर M2 वर इन्सिडेंट होतात. ओके, काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय होणार, इथनं माझे रेज असे निघतील. ओके, ते काहीतरी इमेज फॉर्म करतील. ओके, काहीतरी कुठेतरी लोकेशनला इमेज फॉर्म करतील. आता हे जे इमेज आहे इट विल ॲक्ट ॲज ऑब्जेक्ट फॉर माय मिरर M1. समजलं, इट विल ॲक्ट ॲज ऑब्जेक्ट फॉर माय मिरर M1 आणि त्या ऑब्जेक्टवरनं आपण मिरर M2चं इमेज कुठं बघणार ते काढायचं आहे. समजलं. ओके, बरं, चला स्टार्ट करूया. ओके, आता स्टार्ट करताना पहिला आपल्याला काय करायला लागेल, हा ऑब्जेक्ट आहे. ओके, हा ऑब्जेक्ट आहे, ओ म्हणतो याला मी. ओके, ऑब्जेक्टचं डिस्टन्स माहिती आहे आपल्याला, फोकल लेंथ माहिती आहे आपल्याला. काय करायला लागणार आहे, इमेज डिस्टन्स काढायला लागणार आहे फॉर कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररसाठी फॉर्म्युला काय, पहिले मी लिहितो इथं, F इज इक्वल टू -10 सेंटीमीटर. ओके, कॉन्केव्ह मिररसाठी मी काय म्हटलं तर फ्रॉम पोल पासून आपले रेज असे इन्सिडेंट करणार. रूल्स याद आहे साइन कन्व्हेन्शनचे. रेजचं डायरेक्शन कसं असणार आहे, ह्या बाजूने असणार आहे रेजचं डायरेक्शन, बरोबर. मग आपण फोकल लेंथ कसं मोजणार आहे, फ्रॉम पोल ह्या बाजूला आपण फोकल लेंथ मोजणार आहे, बरोबर. तर फोकल लेंथ काय असणार आहे, मायनस असणार आहे, बरोबर. काय असणार आहे, मायनस असणार आहे. समजलं ना. साइन कन्व्हेन्शन्स पार्ट झाले असतील आय गेस तुमचे. असं झाले तर मग ह्याच्या पुढचं सगळं तुमचं डोक्याच्या बाहेर जाणार आहे, मी लिहून देतो. म्हणून ज्यांचं नाही झालेलं त्यांनी साइन कन्व्हेन्शनचा व्हिडिओ परत बघा, त्याच्यानंतरचे व्हिडिओ परत बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी साइन कन्व्हेन्शनचे रूल्स नीट सांगतोय. काय असतं, ऑब्जेक्ट पासून जे रेज निघतात त्याला आपण इन्सिडेंट रे म्हणतो. त्या इन्सिडेंट रेजचे डायरेक्शन आपण पॉझिटिव्ह घेतो. काय घेतो, पॉझिटिव्ह घेतो. तर त्याच्या अपोजिट जे डायरेक्शन असतं ते निगेटिव्ह घेतो. आणि सेकंड रूल काय की जे आपले डिस्टन्स आहे ते आपण पोल पासून मोजत असतो. मग ऑब्जेक्ट इन्सिडेंट रेचं डायरेक्शन कोणतं आहे, हे आपण मोजतो ह्या डायरेक्शनला, म्हणून आपलं काय आलं, फोकस निगेटिव्ह आला. ऑब्जेक्ट बघा कुठं आहे, फ्रॉम P to O 15 सेंटीमीटर आहे. बरं, कोणत्या डायरेक्शनला आहे, अपोजिट टू इन्सिडेंट रे, म्हणून यूचं पण काय येतं -15 सेंटीमीटर. काय येतं, -15 सेंटीमीटर. समजलं. मग आपल्याला काय काढायचं आहे, बी काढायचं. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1/f इज इक्वल टू 1/b प्लस 1/u. ओके, ह्या फॉर्म्युला थोडंसं आपण ट्विस्ट पण करू शकतो. कसं करू शकतो बघा, ह्याला आपण 1/f इज इक्वल टू असं पण लिहू शकतो. काय लिहायचं, सॉरी 1/u इज इक्वल टू 1/v, सॉरी v काढायचं ना आपल्याला. 1/v इज इक्वल टू 1/f मायनस 1/u, बरोबर. असं लिहू शकतो. ह्या काय ना u मायनस f अपॉन f इंटू यू, बरोबर. तर v इज इक्वल टू काय येतं, fu अपॉन u मायनस f, बरोबर. fu अपॉन u मायनस f. तर इथं व्हॅल्यूज टाका. f ची व्हॅल्यू किती आहे, -10, बरोबर. u ची व्हॅल्यू किती आहे, -15, बरोबर. u ची व्हॅल्यू किती आहे, -15, बरोबर. मायनस f ची व्हॅल्यू किती आहे, -10. तर हे सॉल्व्ह केलं तर किती येतं बघा, हे वरती येतं 150 येतं आणि खालती येतं -5, बरोबर. v इज इक्वल टू मग किती येतं, 5 1 जा 5, 3 जा 15, बरोबर. 30 -30 सेंटीमीटर. v इज इक्वल टू काय येतं, -30 सेंटीमीटर, बरोबर. तर आपलं जे इमेज बनणार आहे ते कुठं बनणार आहे, -30 सेंटीमीटर. -30 सेंटीमीटर मधून पोल पासून राईट साईडला, बरोबर. आता पोल पासून राईट साईडला, बरोबर. कारण हे -10 आहे, हे -20 आहे, तर हे -30 असणार माझं, म्हणजे इथं मी 30 सेंटीमीटर असणार. ओके, तर हे माझं ऑब्जेक्ट बनणार, ह्याला मी O डॅश म्हणणार. काय म्हणणार आहे, O डॅश. तर इथून ते इथंपर्यंत याचं डिस्टन्स किती आहे, 30 आहे. ओके, नेगेटिव्ह साईन काय सांगते, डायरेक्शन सांगते. -30 नसतं ते, नेगेटिव्ह साईन आपल्याला डायरेक्शन सांगत असते. काय सांगत असते, डायरेक्शन सांगत असते. तर माझं जे फर्स्ट इमेज बनलंय ह्याला आपण I1 म्हणूया. ओके, हे कुठं बनलेला आहे, I1 कुठं बनलेला आहे, 30 सेंटीमीटर्स फ्रॉम दी पोल. कुठून बनलंय, 30 सेंटीमीटर्स फ्रॉम दी पोल. नाव दिस इमेज, ओके, हे जे इमेज आहे हे इट विल ऍक्ट ॲज अन ऑब्जेक्ट. आता हे जे इमेज आहे इट विल ऍक्ट ॲज ऑब्जेक्ट फॉर मिरर M2. ओके, मिरर M2 साठी हा एक ऑब्जेक्ट असणार. काय असणार आहे, ऑब्जेक्ट. बरं, ह्याच्यामधला डिफरन्स काढायला लागेल. आता बघा, इथंपर्यंत पोल पासून इथंपर्यंत 30 सेंटीमीटर आहे आणि हे टोटल किती आहे बघा, टोटल 40 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे जे डिस्टन्स असणार आहे ते किती असणार आहे, 10 सेंटीमीटर, बरोबर. O डॅश टू दिस पॉईंट, हा पॉईंट आपण सपोज घेऊया x. O डॅश टू x किती असणार आहे, 10 सेंटीमीटर, बरोबर. मग आपलं इमेज कुठं बनणार आहे, 10 सेंटीमीटर इकडं, बरोबर.
ह्या इथं 10 सेंटीमीटर, ह्याला आपण ओ डबल डॅश म्हणूया. ओके, ओ डबल डॅश. तर हे जे लोकेशन आहे हे काय आपलं इमेज I2चं लोकेशन आहे. I2चं लोकेशन ओ डबल डॅश आहे. ओके, दॅट इज 10 सेंटीमीटर फ्रॉम प्लेन मिरर, फ्रॉम द प्लेन मिरर. आता तुम्हाला विचारताना ह्याच्यामध्ये काय विचारतील की लोकेशन सांगा. काय लोकेशन सांगा. इफ हा जो सी पॉइंट आहे, ओके, हा 0 0 आहे. काय आहे 0 0 पॉइंट आहे. की कोणता पॉइंट आहे 0 0. म्हणजे जर तुम्ही इथं ऍक्सेस बनवली, इमॅजिनरी ऍक्सेस बनवली अशी, ओके, काय इमॅजिनरी ऍक्सेस बनवली अशी, तर हा 0 0 पॉइंट आहे. तर ह्याचं लोकेशन सांगा. हा 0 0 असणार बरोबर. इथून ते इथं किती आहे 10 सेंटीमीटर. किती आहे 10 सेंटीमीटर. इथून ते इथं किती आहे 10 सेंटीमीटर आणि इथून ते इथं 10 सेंटीमीटर. म्हणजे ह्याचं काय झालं एक्स ऍक्सिस वर 40 सेंटीमीटर झाला बरोबर. कुठं झाला 40 सेंटीमीटर बरोबर. तर हे किती झालं 40 सेंटीमीटर वर आपली इमेज आहे. तर आपण असं म्हणू शकतो I2 इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. ओके. और जर तुम्हाला पोल पासून विचारलं, जर त्यांनी सांगितलं पोलच्या इथं 0 0 घ्यायचं, तर हे किती होणार, हे 20 होणार बरोबर. हे 20 30 आणि हे 10 सॉरी 20 20 40 आणि हे 10 50 सेंटीमीटर. किती येणार 50 सेंटीमीटर. समजलं, काही चुकत नाही आपलं. नाही, हे 30 सेंटीमीटर येणार. काय येणार 30 सेंटीमीटर येणार आहे. हे बघा 10 10 20 प्लस 10 30 किती येणार 30 सेंटीमीटर येणार आहे. हे पोल पासून घेतल्यावर 50 सेंटीमीटर येणार. पोल पासून घेतल्यावर 50 सेंटीमीटर येणार. जर फोकस पासून विचारलं तर फोकस पासून सांगायचं. असं जे त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल कुठल्या पॉइंट पासून विचारलंय ते सांगायचं. समजलं. त्यांनी जे विचारलंय त्याच्यावर आपण लक्ष करायचं. ओके. सपोज त्यांनी स्टार्टिंगला सांगितलं असतं की ऑब्जेक्ट इथं आहे आणि आपले रेस पहिला इकडे जातात ते. ओके, आपले रेस इकडे जातात ते. आता हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. ओके, आपले रेस काय होतात ते ह्या साईडला जातात ते. तर मग आपलं बघा ऑब्जेक्ट डिस्टन्स बघा किती होणार. ऑब्जेक्ट डिस्टन्स किती होणार. हे 15 सेंटीमीटरवर होतं बरोबर. 15 हे इथलं 5 सेंटीमीटरचा गॅप आहे. O to C किती आहे 5 सेंटीमीटर आणि इथून C to मिरर किती असणार आहे 20 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर. म्हणजे ऑब्जेक्ट जे बनणार आहे फर्स्ट इमेज जी बनणार असणार आपली ती 25 सेंटीमीटर समवेअर हियर. ओके, इथं कुठेतरी आपलं O डॅश बनणार 25 सेंटीमीटर. आता हे जे असणार आहे O डॅश इट विल ऍक्ट ॲज अन इमेज. इट विल ऍक्ट ॲज अन इमेज फॉर दिस मिरर M2. फॉर दिस मिरर M2. हे होमवर्क करा. ओके. आता हे टोटल किती लांब आहे बघायचं फ्रॉम पोल. ओके, हे किती आहे 20 सेंटीमीटर बरोबर. हे 20 आणि हे 20 60 सेंटीमीटर. म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स किती झाला 60. म्हणजे U ची व्हॅल्यू किती घ्यायची -60 घ्यायची. किती घ्यायची -60 घ्यायची आणि सॉल्व्ह करायचं. समजलं. तर हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा. ओके. सेकंड ह्याचा मी अजून एक घेतो थोडासा अवघड, ज्याच्यामध्ये एक तर कॉन्व्हेक्टिव्ह मिरर असणार आणि एक कॉन्व्हेक्स मिरर असणार. असं आपण एक थोडासा डिफिकल्ट बघूया क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की काय होतंय. समजलं, एक्झॅक्टली कळेल की काय होतंय. सो आय एम गोइंग टू रफ दिस. ओके, हे स्क्रीन पॉज करा आणि हे नोट डाऊन करून घ्या. समजलं. ओके, चला मी रफ करतोय. पॉज करून नोट डाऊन करून घ्या. आय होप सगळे व्हिडिओज बघतात आहे. मला असं वाटतं की सगळेजण बघत नाही आहेत व्हिडिओज. ओके, बट मी एक सांगतो जे बघतात आहे ना आणि जे कंटिन्यू चालू आहे त्यांचं they will be far more ahead than those who are not watching the videos. Okay, those who are not watching the videos they will remain back, and when there will be exams of JEE NEET na they will be under so much of pressure. Okay, खूप प्रेशर मध्ये असतील ते, कारण त्यांचं काही झालेलं नसणार. डोंट वेस्ट युअर टाइम. ओके, की आपण परत जॉईन होऊ तेव्हा शिकू तेव्हा मी खूप फास्ट जाणार आहे, कारण हे तुमचं झालेलं असलं असं मी ॲज्युम करणार. छोटे छोटे ग्लिचेस असणार. ओके, छोटे छोटे पॉईंट्स असणार. तुम्हाला जे डाऊट क्रिएट होत असणार तेच मी सॉल्व्ह करणार आहे. हार्डली आपण माहिती आहे का 1 किंवा 2 दिवसात पूर्ण चॅप्टर सॉल्व्ह करून घेऊ. आपल्याला हे जवळपास 10 ते 15 व्हिडिओज 15 व्हिडिओज लागतील पूर्ण चॅप्टर सॉल्व्ह करायला. पण त्यावेळेस मी 2 दिवसातच हा जास्तीत जास्त चॅप्टर सगळा मी संपवून टाकणार आहे. समजलं. मी हे सगळं डेरिव्हेशन घेत बसणार नाही त्यावेळेस डायरेक्ट सॉल्विंग
फॉर्म्युला बघणार, फॉर्म्युला काय सांगतो कसं सांगतो हे सगळं सांगणार आणि गायब करणार, ह्याच्या पुढे मी काय करणार नाही. सो एव्हरीबडी जस्ट गो ऑन सीइंग द व्हिडिओज. ओके, नाव सपोज ओके माझ्याकडे 2 मिरर आहेत. ओके, ही माझी प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. ओके, एक आहे कॉन्केव्ह मिरर. ओके, आणि एक आहे कॉन्व्हेक्स मिरर. ओके, एक आहे कॉन्केव्ह मिरर आणि एक आहे कॉन्व्हेक्स मिरर. हा काय झाला, कॉन्व्हेक्स मिरर झाला. हा माझा मिरर M1, हा माझा मिरर M2. ओके, नाव ह्याचं फोकस आहे 10 सेंटीमीटर, ह्याचं पण फोकस आहे 10 सेंटीमीटर. ओके, ऑब्जेक्ट हा माझा फोकस झालं, हे माझं रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, नाव माझं जे ऑब्जेक्ट आहे ते इथं ठेवलं आहे मी, माझं जे ऑब्जेक्ट आहे इथं ठेवलं आहे. ओके, समजतंय का, माझं जे ऑब्जेक्ट आहे इथं ठेवलेलं आहे. ओके, नाव आणि माझं ऑब्जेक्ट आहे ते फर्स्ट काय करतं, रेज इकडनं ह्या साईडला घेऊन जातंय. काय करतंय, माझं जे ऑब्जेक्ट आहे हे रेज ह्या बाजून तिकडे घेऊन जातंय. समजलं, तर फर्स्ट स्ट्राईक कुठं होतंय, मिरर M2 वर होतोय. फर्स्ट स्ट्राईक कुठं होतंय, मिरर M2 वर होतंय. तर मला काय काढायचं आहे, पोझिशन ऑफ इमेज, सेकंड इमेज काय काढायचे, पोझिशन ऑफ सेकंड इमेज. पोझिशन ऑफ सेकंड इमेज कुठून काढायचे ते पण सांगतो. फ्रॉम हे सेंटर ऑफ कर्वेचर C1, ह्याला काय नाही C2, सेंटर ऑफ कर्वेचर C2, फ्रॉम सेंटर ऑफ कर्वेचर ओके बर. आणि ह्या दोघांमध्ये जो मिररचा डिस्टन्स आहे तो किती आहे, 40 सेंटीमीटरचा डिस्टन्स आहे. किती आहे, 40 सेंटीमीटरचा डिस्टन्स आहे. समजलं, हे ऑब्जेक्ट आहे किती डिस्टन्सवर आहे, 15 सेंटीमीटर. किती आहे, 15 सेंटीमीटर. आय होप तुम्हाला दिसतंय. ओके, थोडंसं छोटं काढायला लागतं कारण मला सॉल्विंगसाठी पण बोर्ड पाहिजे असतो, तेव्हा हे रफ पण नाही करू शकत मी, म्हणून थोडंसं काढायला लागतं. जरा मी काय म्हणतोय ते नीट लक्षात द्या. हे ऑब्जेक्ट आहे. ओके, आपलं ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, 15 सेंटीमीटर आहे. किती आहे, 15. फोकल लेंथ किती आहे माझी, 10 सेंटीमीटर. तर फर्स्ट इमेज जी क्रिएट होणार ते आपण बघूया. फर्स्ट इमेज कुठं क्रिएट होतं ते बघूया आपण. तर फर्स्ट इमेजसाठी आपल्याला फोकल लेंथ फॉर M2 ह्या मिररचं बघणार आहे. ह्या मिररची जी इमेज येणार, इट विल ॲक्ट ॲज अन ऑब्जेक्ट फॉर सेकंड मिरर. ओके, इट विल ॲक्ट ॲज अन ऑब्जेक्ट फॉर सेकंड मिरर. समजलं, तर आपण फर्स्ट मिररचं बघूया की फर्स्ट मिररची इमेज कुठं फॉर्म होत आहे. ओके, F इज इक्वल टू काय ना, -10 सेंटीमीटर बरोबर. U इज इक्वल टू काय ना, -15 सेंटीमीटर बरोबर. कॉन्केव्ह साठी ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स दोन्ही फोकल लेंथ दोन्ही निगेटिव्ह असतात. इमेज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते, इमेज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते. खरं ऑब्जेक्ट कधी पण निगेटिव्हच असणार. ओके, सो इमेजसाठी आपण काय लिहिणार, इमेजसाठी आपण असं लिहू शकतो, V इज इक्वल टू काय लिहू शकतो, मागा आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलता ना, काय होता फॉर्म्युला, FU अपॉन U मायनस F बरोबर. मागच्या क्वेश्चनमध्ये आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलता बरोबर. काय होता, FU अपॉन U मायनस F. चला परत एकदा करूया तुम्हाला रिमेंबर राहण्यासाठी. हा फॉर्म्युला लर्न करून घ्यायचा. काय होता बघा, 1 अपॉन F इज इक्वल टू 1 अपॉन B प्लस 1 अपॉन U. याला मी असंही लिहू शकतो, इथे लिहितो बघा. काय लिहू शकतो, 1 अपॉन B इज इक्वल टू 1 अपॉन F मायनस 1 अपॉन U बरोबर. सो 1 अपॉन B इज इक्वल टू काय येतं, U मायनस F अपॉन FU. सो दिस गिव्स अस, आपण ह्याला काय करतो, इन्व्हर्ट करतो. काय करतो, इन्व्हर्ट करतो. V इज इक्वल टू काय येतं, FU अपॉन U मायनस F बरोबर. इन्व्हर्ट केल्यानंतर काय येतं, FU अपॉन U मायनस F. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, FU अपॉन U मायनस F. ओके, तर आपल्या व्हॅल्यूज टाका. V इज इक्वल टू काय येतं, F ची व्हॅल्यू काय, -10 बरोबर. V ची व्हॅल्यू काय, -15 बरोबर. आणि इथं काय येतं, -15 मायनस ऑफ -10. ओके, तर हे किती येतं, 150 येतं. किती येतं, 150 येतं. आणि इथं -5, तर हे -30 सेंटीमीटर. किती येतं, -30 सेंटीमीटर.
म्हणजे इथून 30 सेंटीमीटर, मायनस म्हणजे इथून ह्या बाजूला, तर इथं पण 20 आहे. सपोज हे झालं 30 सेंटीमीटर. किती झालं? 30 सेंटीमीटर. इथं घेऊया आपण थोडंसं लांब. ओके, हे झालं टोटल किती झालं? 30 सेंटीमीटर. किती झालं? 30 सेंटीमीटर. आता बघा इथून हे जे टोटल डिस्टन्स आहे ह्याच्यामध्ये टोटल डिस्टन्स किती आहे? 40 सेंटीमीटर. किती आहे? 40 सेंटीमीटर. इथंपर्यंत आहे 30 सेंटीमीटर. म्हणजे हे जे ओ डॅश बनणार आहे आपला, हा काय ओ डॅश बनणार आहे, हा काय आहे? 10 सेंटीमीटर्स. किती? 10 सेंटीमीटर्स अवे. किती आहे? 10 सेंटीमीटर्स अवे फ्रॉम कोणता मिरर आहे? हा कॉन्व्हेक्स मिरर. कोणता मिरर? कॉन्व्हेक्स मिरर. ओके, बरं. ह्याच्यामध्ये ह्याचं जे फोकल लेंथ असतं ते इथं असतं, ते किती असणार आहे? 10 सेंटीमीटर. बरोबर. किती असणार आहे? 10 सेंटीमीटर. आणि रेडियस ऑफ कर्वेचर इथं असणार आहे. बरोबर. तर ह्याचा आपण इमेज कसं काढणार? इमेजचं पण परत आपण एफ ह्याचं किती असणार आहे? 10 सेंटीमीटर. यू किती असणार आहे? -10 सेंटीमीटर. बरोबर. यू किती? आता हे जे इमेज क्रिएट झालंय, ओके, ह्या मिररमुळं जे इमेज क्रिएट झालंय, ओके, दिस इमेज विल ऍक्ट ॲज अन ऑब्जेक्ट. आता हे सगळं विसरून जायचं. काय करायचं? हे सगळं विसरून जायचं. इकडनं सगळं विसरून जायचं. फक्त एवढा पार्ट लक्षात द्या. फक्त एवढा पार्ट लक्षात घ्या. इकडचं पुढचं. आता हे काय झालं? हे जे इमेज बनलंय हे काय झालं? इट विल ऍक्ट ॲज अन ऑब्जेक्ट फॉर दिस मिरर. बरोबर. तर माझं ऑब्जेक्ट कुठं आहे? 10 सेंटीमीटरवर. फोकस कुठं आहे? 10 सेंटीमीटर. ओके, तर माझा व्ही कुठं असणार बघा? व्ही आपण कसं लिहिणार? एफ मायनस यू. बरोबर. एफ हा फॉर्म्युला एफ यू म्हणजे एफ इंटू यू मायनस एफ लिहितोय आपण. बरोबर. तर एफ ची व्हॅल्यू काय आपली? 10. बरोबर. इंटू व्ही ची व्हॅल्यू काय? -10. यू ची व्हॅल्यू काय? -10. यू ची व्हॅल्यू काय? -10 मायनस ऑफ एफ ची व्हॅल्यू काय आहे? 10 आहे. बरोबर. तर हे किती येतं? 100 -100 अपॉन -20. हे प्लस होतं, 0 0 कट होतं, 2 × 2 5 जातं. व्ही ची व्हॅल्यू किती येते? +5 सेंटीमीटर. किती येते? +5 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवायचं. आता हे 10 आहे, तर ह्याचा हाफ जे असणार आहे इथं माझा इमेज बनणार. काय बनणार? इमेज बनणार आहे +5 सेंटीमीटरला. ओके, +5 सेंटीमीटरला. आणि मी काय सांगितलं तुम्हाला? सेंटर ऑफ कर्वेचर C2 ह्या पॉईंट पासून हे जे सेकंड इमेज बनतं ते काढायचं आहे. बरोबर. तर ह्या इथं मी जर ते तुम्हाला 2 प्रकारे विचारू शकतात. काय? 2 प्रकारे विचारू शकतात. एक विचारू शकतात इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? ओके, डिस्टन्स किती आहे? और हे जर 0 0 असेल तर हा पॉईंट कोणता आहे? हा 0 0 पॉईंट असेल तर हा पॉईंट कोणता आहे? समजलं? असे 2 प्रकारे विचारू शकतात. बरं, इथून बघा. इथून जर डिस्टन्स विचारलं तर बघा, इथून ते इथपर्यंत किती आहे? 10 सेंटीमीटर. इथून ते इथं 10 + 10 20. आणि हे किती आहे? 5 सेंटीमीटर. माझं डिस्टन्स विचारलं असेल तर डी किती असणार आपला? 25 सेंटीमीटर. और हे 0 0 आहे, तर आपलं जे कोऑर्डिनेट असणार, कोऑर्डिनेट काय असतील मग माझे? -25, 0 हे कोऑर्डिनेट असतील. समजलं? -25, 0 हे कोऑर्डिनेट असतील. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, तर ह्याच्यावरचे जेवढे पण क्वेश्चन तुम्हाला भेटत असतील अशा प्रकारचा एक JEE ॲडव्हान्समध्ये पण क्वेश्चन विचारल्या गेलतात, तर हे नीट करा. ओके, खूप सिम्पल आहे. जस्ट यू हॅव टू अंडरस्टँड द प्रोसेस. काय करायचं आहे? पहिलं तुम्हाला सांगितलं ह्या मिररवर रेज जातील, तर ह्या मिररचं इमेज काढून घ्यायचं आहे. ते इमेज काय असतं? ह्या मिररसाठी ऑब्जेक्ट असतात. ते इमेज जे बनतं ते ह्या मिररसाठी ऑब्जेक्ट बनतं. कधी कधी असं येऊ शकतं की जे आपलं ऑब्जेक्ट आहे ते इथं बनणार. ओके, काय करणार? इथं इमेज आहे फर्स्ट मिरर पासून ते ह्याच्या आत बनू शकतं. असू दे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, काही प्रॉब्लेम नाही. फक्त कोऑर्डिनेट घेताना इथं आपण मायनस घेतला तर इथं प्लस घ्यायचा. ओके, इथं प्लस घेतला की सगळं बरोबर येत जातं. समजलं? ट्राय करा, बघा तुम्हाला येतात काय. नाही येत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो तसे सम्स. जर तुमच्याकडं तो सम्स तुम्ही जर स्वतःहून सोडवत असशील तर शोधा तो सम आणि सॉल्व्ह करा. ओके, सो आय एम गोइंग टू रफ दिस. ओके, हे रफ करणार आहे मी आणि तुम्ही तोपर्यंत लिहून घ्या सगळ्यांनी. ओके, सो आय एम रफिंग इट. तर हे 2च प्रकारचे आपण बघणार आहे. ह्याच्यातले खूप व्हरायटी कसंही करता येतं, बट 2च व्हरायटी बघूया आपण. जास्त बघायचं नाही, जास्त तुम्ही करा. मी काय करणार नाही, कारण मी तुम्हाला नुसतं हेल्प करणार आहे. काय करणार आहे? हेल्प करणार आहे. अप्रोच कसा करायचा
ओके, हेल्प करणार आहे अप्रोच कसा करायचा. मी तुम्हाला सॉल्व्ह करून काही देणार नाही, सगळं तुमचं तुम्हाला करायचं आहे. आता हा टॉपिक संपूया आपण. ओके, आपण नेक्स्ट टॉपिक साठी जाऊया. त्याचा थोडा भाग करूया, थोडा भाग नेक्स्ट लेक्चरला. ओके, हाफ पॉइंट नेक्स्ट लेक्चरला. तर तो पॉइंट आहे आपला वेलोसिटी ऑफ इमेज इन कशामध्ये, स्पेरिकल मिरर्स. कशामध्ये बघणार आहे आपण, स्पेरिकल मिरर्स मध्ये वेलोसिटी ऑफ इमेज बघणार आहे आपण. वेलोसिटी ऑफ इमेज इन प्लेन मिरर बघितलेलं आहे, बरोबर. इन प्लेन मिरर बघितलंय, त्याच्यामध्ये 3 कंडिशन्स होत्या. ओके, एक इट इज गोइंग अलॉंग द प्रिन्सिपल ॲक्सिस, इट इज गोइंग परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, आणि एक क्रॉसमध्ये. ओके, तिन्ही कंडिशनचे आपण सम्स पण बघितले ते, बरोबर. नाव इन दिस केस आपण काय बघणार आहे, 2च केसेस बघणार आहे. एक म्हणजे सगळ्या केसेस बघायच्यात आपल्याला खरं आजच्या लेक्चरमध्ये. ओके, 2 केसेस होणार आहेत. एक असणार आहे अलॉंग दी हॉरिझॉन्टल आणि एक असणार आहे अलॉंग दी व्हर्टिकल. ओके, काय असणार आहे, अलॉंग दी व्हर्टिकल असणार आहे. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. बर, सो सपोज ओके आपला एक कॉन्केव्ह मिरर आहे. काय आहे, कॉन्केव्ह मिरर आहे. ओके, हे पोल आहे, हे त्याचं फोकस आहे, हे सेंटर ऑफ कर्वेचर आहे. ओके, समजलं. आपलं जे ऑब्जेक्ट आहे, ओके, ते इथं ठेवले आपण. ओके, ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण काय म्हणूया, यू म्हणूया. ओके, ह्याचा इमेज इकडं कुठेतरी फॉर्म होणार, बरोबर. काय होणार, इथं कुठेतरी फॉर्म होणार. तर हे काय असणार आहे, व्ही असणार आहे. ओके, आणि मी असं म्हणतो हे जे ऑब्जेक्ट आहे आपलं, हे काय होतंय, मूव्ह होतंय, पुढे मूव्ह होतंय विथ 2 मीटर पर सेकंड. किती स्पीडनं होतंय, 2 मीटर पर सेकंडनं असं पुढं चाललंय पोलकडे. ओके, मिरर स्टेबल आहे. ओके, ह्याच्यात जो मिरर आहे, मिरर वेलोसिटी काय आहे, 0 आहे. मिरर वेलोसिटी काय आहे, 0 आहे. ओके, आपण विथ मिरर पण बघायचं आहे, आपण विथ मिरर पण बघायचं. कारण ह्या केसमध्ये आपण मिरर वेलोसिटी 0 घेऊया, कारण सॉल्व्ह करायला सोपं पडतं जरा. नंतर ना डिराईव्ह केल्यानंतर आपण मिरर वेलोसिटी पण बघूया. ओके, बरं मला एक सांगा, हे जे ऑब्जेक्ट आहे, सपोज इथं तुम्ही उभा आहे, तुम्ही काय करता, 2 मीटर पर सेकंड, सेंटीमीटर घ्या, कारण आपले सगळे व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये आहेत, तर सोपं होतं. 2 सेंटीमीटर सेकंडनं पुढे चाललाय. ओके, असं पुढे चाललाय, तर तुमचं इमेज काय होणार, तुमचं इमेज पण असं मागं 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 जाणार. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जसं आपलं ऑब्जेक्ट फ्रॉम इन्फिनिटी टू फोकस जातं, तसं आपलं इमेज ते फ्रॉम फोकस टू इन्फिनिटी अशी मागं जाते, बरोबर. म्हणजे जसं आपलं इमेज पुढे जाणार तसं आपलं ऑब्जेक्ट पण मागं जाणार. बट ज्या वेलॉसिटीनं जाणार त्याच वेलॉसिटीनं जाणार का नाही हे आपल्याला बघायचं आहे. ओके, और त्याची वेलॉसिटी काय असते ते बघायचं आहे, त्याची इमेजची वेलॉसिटी काय असते ते बघायचं आहे. ओके, सो तर फर्स्ट आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. ओके, मागच्या केसमध्ये काय होतं, प्लेन मिररमध्ये आपलं जे ऑब्जेक्ट होतं त्याचं डिस्टन्स आणि इमेजचं डिस्टन्स काय होतं, सेम होतं. म्हणून आपण डायरेक्ट लिहित होतो व्ही आय इज इक्वल टू मायनस ऑफ व्ही नॉट, असं लिहित होतो, डायरेक्ट लिहित होतो, बरोबर. बट ह्या केसमध्ये काय असतं की आपल्याला फॉर्म्युला आहे, मिरर फॉर्म्युला, 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. ओके, हा फॉर्म्युला आहे. जसं आपल्याला हे प्लेन मिररमध्ये कसं होतं की आपला जो डिस्टन्स होता, ओके, ऑब्जेक्ट डिस्टन्स, ओके, ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इमेज डिस्टन्स असायचं, बरोबर. ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स प्रत्येक केसमध्ये सेम असायच्या. ह्या केसमध्ये स्पेरिकल मिरर्समध्ये तसं होत नाही, म्हणून आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येत नाही. ओके, जो प्लेन मिरर्स आहे तो फॉर्म्युला यूज करता येत नाही, आपल्याला दुसरा फॉर्म्युला यूज करायला लागेल. आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे ह्याला यूज करून दुसरा एक फॉर्म्युला इन्व्हेंट करायला लागेल. ओके, इन्व्हेंट नाही म्हणणार मी, आपल्याला डिराईव्ह करायचं आहे, इन्व्हेंट केलेला आहे. ओके, इन्व्हेंट केलेला आहे, आपल्याला डिराईव्ह करायचं. बरं, आपण पहिला बघूया एफ. ओके, एफ. आता एफ जर बघितला, आपला फोकस जो आहे तो ह्या मिररचा चेंज होतो का, कधी नाही होत, बरोबर. आपल्याला कधी पण फोकस चेंज होत नाही, म्हणजे फोकस काय असतो, कॉन्स्टंट असतो, बरोबर.
फोकस काय असतो, कॉन्स्टंट असतो. समजलं. बरं आपण फॉर्म्युला लिहा काय 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. हा फॉर्म्युला आहे आपला. समजला. 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u लर्न झाला पाहिजे. तर ह्याला आपण कसं लिहिणार, एफ इनवर्स असं लिहू शकतो. ह्याला मी वरती घेतो. ओके. त्याला इनवर्स लिहू शकतो. हे तर पण v इनवर्स प्लस u इनवर्स बरोबर असं लिहू शकतो. काही प्रॉब्लेम कोणाला. बरोबर आहे. बरं ह्याच्यानंतर आपण काय करणार बघा. ह्याच्यात काय करणार हे बघा. बरं ह्याला काय करणार आपण, डेरिवेट करणार आहे. काय करणार आहे, डेरिवेट करणार आहे. ह्या टोटल इक्वेशनला हे जे इक्वेशन 1 म्हणतो मी. ओके. हे इक्वेशन 1 ला काय करणार मी, डेरिवेट काय करणार आहे, डेरिवेट करणार आहे. ओके. तर हे काय येतं बघा, डी बाय डी टी ऑफ एफ रेस टू -1 इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ v इनवर्स. ओके. प्लस डी बाय डी टी ऑफ u इनवर्स. ओके. हा आपला फॉर्म्युला असणार. बरोबर. आता आपण काय करतो बघा की तुम्हाला मी सांगितलं की आपला जो f आहे तो काय कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेशन काय असतं, 0 असतं. काय असतं, 0 असतं. आपण हे सेकंड चॅप्टरमध्ये बघितलंय डेरिव्हेशन करताना. बरोबर. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेशन काय असतं, 0. तर हे काय येतं, 0 इज इक्वल टू. ओके. 0 इज इक्वल टू इथं काय येतं बघा, इथं v चं डेरिव्हेशन करतोय आपण. ओके. डेरिवेट करतोय. तर हे काय येणार, -1. आपण काय करतो, जे पॉवर असतो तो बाजूला लिहितो आणि पॉवर मधून एक मायनस करतो. तर इथं काय येतं, v रेस टू -2 येतं. ओके. v रेस टू -2. आणि हे काय टोटल डेरिव्हेटिव्ह आहे. काय आहे, टोटल डेरिव्हेटिव्ह. v कसं कमी होतोय जास्त होतोय हे आपल्याला माहिती नाही. म्हणून आपण काय लिहिणार याच्या बाजूला, dv बाय dt. dv बाय dt. समजलं. बरं. प्लस काय, प्लस आता इथं u चं पण तसंच होणार. काय होणार बघा, -1 इंटू u रेस टू -2 du बाय dt. समजलं. काय तर du बाय dt. आता ह्याला थोडंसं रिअरेंज करूया. मी हा जो पार्ट आहे तो ह्या बाजूला घेऊन येतो. काय येतं बघा, -1 इंटू u रेस टू -2 du बाय dt इज इक्वल टू काय येतं, -1 नाही सॉरी, हा इकडे आल्यावर +1 होतो. काय होतो, +1 होतो. इथं -1 v रेस टू -2 dv बाय dt. काय प्रॉब्लेम. ओके. बरं. आता इथं काय करतोय मी की हे जे u रेस टू -2 ह्याला मी अजून एका सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये u रेस टू -2 ला मी 1/u² लिहू शकतो. बरोबर. 1/u² लिहू शकतो. आणि du बाय dt म्हणजे काय झालं, ऑब्जेक्ट वेलोसिटी. काय झालं, ऑब्जेक्ट वेलोसिटी. त्याला v0 डॅश म्हणतो. u काय असतं, ऑब्जेक्टचं डिस्टन्स असतं. बरोबर. u काय असतं, ऑब्जेक्टचं डिस्टन्स असतं. मग हे काय झालं, ऑब्जेक्ट वेलोसिटी झालं. त्याला मी u बार म्हणतो. इज इक्वल टू -1/v². ह्याला खालती घेतो. आणि dv बाय dt ला मी काय लिहिणार, dv बाय dt म्हणजे काय असतं, v काय असतं, इमेजचं डिस्टन्स असतं. मग हे काय झालं, इमेज वेलोसिटी. त्याला vi म्हणणार. काय म्हणणार, vi. बरं इथं कन्फ्यूज नाही व्हायचं. vo vi हे काय इमेजचं वेलोसिटी आहे, हे काय ऑब्जेक्टचं वेलोसिटी आहे. इथं जे बार दिलेले आहेत हे काय आहेत, वेलोसिटीज आहेत. इथं जे u आणि v हे डिस्टन्स आहेत. काय आहेत, डिस्टन्स आहेत. समजलं. तर ह्याला मी इमेज वेलोसिटी vi बार इज इक्वल टू, हे मी इकडे पाठवतो. काय होतंय बघा, -v². हे डिनोमिनेटरला वरती जाऊन न्यूमिनेटरला अपॉन u² v0 बार. तर हे जे आहे हे आपला फॉर्म्युला झाला. ओके. हा जो आहे हा आपला फॉर्म्युला झाला. बरं ह्याच्यात अजून एक स्टेप सांगायची. आपण काय कन्सिडर केलंय, आपला मिरर मूव्ह होत नाही. काय कन्सिडर केलंय, आपला मिरर मूव्ह होत नाही. म्हणजे काय की आपलं जे वेलोसिटी आहे ती काय विथ रिस्पेक्ट टू मिरर आहे. काय आहे, विथ रिस्पेक्ट टू मिरर. तर ह्याला आपण इमेज वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू मिरर इज इक्वल टू v² अपॉन u². ऑब्जेक्ट वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू मिरर असं लिहू शकतो. बरोबर. त्याला कसं लिहू शकतो, vi मायनस vm असं लिहू शकतो. बरोबर. इज इक्वल टू -v² अपॉन u² इज इक्वल टू v ऑब्जेक्ट मायनस v मिरर वेलोसिटी. काय, v मिरर वेलोसिटी. समजलं. तर हा जो फॉर्म्युला आहे हा पाठ करा ऍक्च्युली.
ओके. जर मिरर वेलोसिटी 0 असली तर इथं डायरेक्ट 0 टाकायचं आणि तुम्हाला आन्सर भेटेल. ओके. और अदरवाईज हा फॉर्म्युला पाठ करा, हा वरचा. ओके. कुठला हा किंवा खालचा कुठलाही केला तरी चालतो, आपण आन्सर्स काढू शकतो. बरोबर, आपण काय काढू शकतो, आन्सर्स काढू शकतो. आय गेस हे तुम्हाला समजलं असणार. ओके. आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया याच्यावर. ओके, एक प्रॉब्लेम काय करूया, सॉल्व्ह करूया, म्हणजे तुम्हाला क्लेरिफाय होऊन जाईल की काय चालू आहे. समजलं, काय क्लेरिफाय होऊन जाईल की काय चालू आहे. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यावर. बट मी हे काय करतो, रफ करतो. हे पॉज करा आणि हे डेरिव्हेशन लिहून घ्या. ओके. फॉर्म्युला पाठ करा. ओके. आय एम गोइंग टू रफ दिस. आता मी काय म्हटलं तर इथं की आपला जो ऑब्जेक्ट आहे तो काय आहे 2 सेंटीमीटर पर सेकंड पुढे जातो. आता जे डिस्टन्स आहे यूचं डिस्टन्स मी घेतो. सपोज हे डिस्टन्स आहे 15. किती आहे 15. फोकस आहे माझा 10. माझं इमेज आता हे देताना काय करणार, इमेज देणार नाही. कुठं आहे स्टार्टिंगला, तर पहिला तुम्हाला इमेज काढायचा आहे. जर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की 15 10चं इमेजचं किती येतं, आपण आतापर्यंत करत आलोय. इमेज कसं काढतो, v इज इक्वल टू, इथं फोकस किती आहे आपला, फोकस किती आहे -10 सेंटीमीटर. u इज इक्वल टू काय -15 सेंटीमीटर. तर v कसं काढतो, f इंटू यू अपॉन u मायनस एफ असं काढतो ना. बरोबर, तर f ची व्हॅल्यू काय -10, u ची व्हॅल्यू काय -15 अपॉन -15 मायनस ऑफ -10. बरोबर, तर हे किती येतं मायनस प्लस 150 अपॉन -5. तर हे किती येतं -30 सेंटीमीटर. तर स्टार्टिंग v ची व्हॅल्यू किती आहे 30. किती आहे 30. बरोबर, तर मी तुम्हाला काय सांगितलं की इमेज वेलोसिटी काढा. इमेज वेलोसिटीचा आपला फॉर्म्युला काय, v इमेज विथ रिस्पेक्ट टू मिरर इज इक्वल टू -v स्क्वेअर अपॉन u स्क्वेअर v ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू मिरर. बरोबर, v ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू मिरर. बरं, मी काय सांगितलं की मिरर वेलोसिटी काय आहे 0 आहे. मिरर वेलोसिटी 0. मग आपण ह्याला असं डायरेक्ट लिहू शकतो. मग v इमेज इज इक्वल टू मायनस v स्क्वेअर अपॉन u स्क्वेअर v ऑब्जेक्ट. बरोबर, v ऑब्जेक्ट. बरं, v इमेज काढायचं आहे आपल्याला. बरोबर, v स्क्वेअर म्हणजे v ची व्हॅल्यू माहिती आहे. v ची व्हॅल्यू किती आहे 30. -30 स्क्वेअर लिहायचं. काय लिहायचं -30 होल स्क्वेअर अपॉन u किती आहे बघा -15 होल स्क्वेअर. आणि v ऑब्जेक्ट किती आहे 2 मीटर पर सेकंड. काय 2 मीटर पर सेकंड आहे. तर ह्याचं किती येतं 2 मीटर पर सेकंड. तर 2 मीटर पर सेकंड, सॉरी 2 सेंटीमीटर पर सेकंड आहे, सेंटीमीटरच घ्या. ओके, तर हे काय येतं बघा 300 इंटू 30 इंटू 30 येणार. बरोबर, अपॉन 15 इंटू 15. ओके, इंटू 2. VI इज इक्वल टू 15 1 जा 15 2 जा 15 1 जा 15 2 जा. तर हे किती येतं -8 सेंटीमीटर पर सेकंड. VI काय असणार आहे आपला -8 सेंटीमीटर पर सेकंड. समजला, VI काय असणार आहे -8 सेंटीमीटर पर सेकंड. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके. बरं, मायनस साईन काय डिनोट करते, आपलं जे ऑब्जेक्ट आहे ते ह्या साईडला जात आहे, म्हणजे हे आपण प्लस साईन कन्सिडर झाले. काय झाली, ही साईड काय झाली पॉझिटिव्ह, ही साईड काय झाली पॉझिटिव्ह. नेगेटिव्ह साईड म्हणजे जे आपलं इमेज आहे ते ह्या साईडला पळत आहे. किती -8 सेंटीमीटर पर सेकंड. समजलं, -8 सेंटीमीटर पर सेकंड ह्या साईडला पळत आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. कळालं. ओके, पॉज करा, हा सम सॉल्व्ह करून घ्या. मी तुम्हाला अजून एक सम देतो. ओके, अजून एक सम देतोय तुम्हाला. ओके, त्याच्यामध्ये इमेज वेलोसिटी काढायची.
तुम्हाला सम देतोय त्याच्यामध्ये फक्त मी काय ॲड करतोय की माझा जो मिरर आहे, ओके, जो मिरर आहे तो 5 सेंटीमीटर पर सेकंडनं ह्याच डायरेक्शनला पळतोय, ऑब्जेक्टच्याच डायरेक्शनला पळतोय. मग घेताना काय करायचं की 5 सेंटीमीटर हा पॉझिटिव्ह घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचं नाही. काय घ्यायचं? पॉझिटिव्ह घ्यायचं. काय घ्यायचं? पॉझिटिव्ह घ्यायचं. तर इमेजचं वेलॉसिटी बघा मग काय येते, समजलं? इमेज वेलॉसिटी काय येते हे बघायचं. हे होमवर्क आहे, थोडं अवघड आहे मला माहिती आहे, ह्या समपेक्षा अवघड आहे. तुम्ही म्हणा सरांनी सोपा सम केला आणि अवघड आम्हाला दिला. आय नो दॅट इट इज डिफिकल्ट बट इट इज नॉट इम्पॉसिबल. काय आहे? इम्पॉसिबल नाही. फक्त आपल्याला इथला जो फॉर्म्युला आहे इथं चेंज करायला लागणार. काय चेंज करायचं ते पण तुम्हाला सांगतो मी, ओके. ह्या फॉर्म्युला आहे तसाच लिहायचा आपल्याला, बरोबर. आता मिरर वेलॉसिटी आहे आपल्याकडे, तर इथं काय लिहिणार आपण? व्ही आय मायनस व्ही एम बरोबर इज इक्वल टू मायनस व्ही स्क्वेअर बाय यू स्क्वेअर व्ही ऑब्जेक्ट मायनस व्ही एम. ओके, इथं ब्रॅकेट टाकायचं. इथं ब्रॅकेट नाही टाकलं सगळं तुमचं सम चुकला, समजलं? ब्रॅकेट लक्षात ठेवून टाकायचं. आता व्ही एम आहे, व्ही एमच्या जागी काय टाकायचं? फाय टाकायचं इथं, ओके. प्लस फायच टाकायचं, साईन चेंज होणार नाही तुमची. काय टाकायचं? प्लस फायच टाकायचं, समजलं? इथं टाकायचं आणि सॉल्व करायचं, ओके. बाकी सगळ्या क्वांटिटीज सेम राहतील. तर हे सॉल्व करून घ्या, ओके. हा सम काय करायचा? सॉल्व करून घ्यायचा. आय एम रबिंग दिस, ओके. हे काय होतंय? रफ करतोय मी. तर सगळ्यांनी नीट लक्ष देऊन सॉल्व करून घ्या. आपण अजून एक आता आपण हॉरिझॉन्टल मुवमेंटचं बघणार आहे. काय बघणार आहे? हॉरिझॉन्टल मुवमेंटचं बघणार आहे, ओके. सो हे रफ करतोय मी. बरं, आता परत आपण एक कॉन्केव्ह मिरर घ्यायचा. बरं, हे जे आहे हे कॉन्व्हेक्स साठी पण तेवढंच ट्रू आहे, समजलं? कॉन्व्हेक्स साठी पण तेवढंच ट्रू आहे, काही फरक पडत नाही. फक्त तिथं फोकल लेंथ घेताना पॉझिटिव्ह घ्यायला लागणार आहे एवढंच. इमेजचं पॉझिटिव्ह येणार एवढंच, बाकी काही येणार नाही, ओके. साईन चेंज होतील, खरंच सायन्स घेताना तेवढे नीट घ्यायच्या. जे आपल्या आन्सर्स येणार आहेत त्याचे साईन चेंज होऊ शकतात एवढंच, ओके. बरं, सपोज हे आपलं फोकस आहे, हे सेंटर ऑफ कर्वेचर आहे. इथं माझा ऑब्जेक्ट, इथं तुम्ही आहे, ओके. तुम्ही तुमचं इमेज कुठं बनणार आहे? इथं सेंटर ऑफ कर्वेचर. मी हटकून इथं घेतोय. काय करतोय? हटकून येतोय. चला इथं नको, आपण ओरिजिनलच घेऊया, नाहीतर तुम्हाला मला वाटेल की कुठल्याही कंडिशनला प्रूव्ह होणार नाही. तर माझं इमेज इथं कुठेतरी बनणार, हे फिक्स आहे, बरोबर. सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये असला तर बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर इमेज बनतं, इन्व्हर्टेड इमेज बनतो कॉन्केव्ह लेन्ससाठी, ओके. ह्याची हाईट आहे H0, ह्याची हाईट असणार HI, ओके. मला एक सांगा, मी जर असं ट्रॅव्हल करत असेल, ओके, माझं इमेज पण असंच ट्रॅव्हल करणार खालती, मग माझं जे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे फ्रॉम द मिरर, ओके, यू हे कॉन्स्टंट राहणार आहे, ओके. यू काय राहणार आहे? कॉन्स्टंट, ओके. आणि तसंच माझं जे इमेज डिस्टन्स आहे फ्रॉम द मिरर, इमेज डिस्टन्स व्ही फ्रॉम द मिरर, हे कॉन्स्टंटच राहणार ना. हे थोडी वाढत जाणार आहे किंवा कमी होणार आहे, हे असंच्या असंच राहणार आहे, बरोबर. मिरर डिस्टन्स काय मिररच्या इथून काय असणार आहे? कॉन्स्टंटच असणार आहे. तर माझं व्ही पण काय असणार आहे? कॉन्स्टंट. मागच्या ह्याच्यामध्ये काय होतं? व्हेरिएबल होते. काय होते? व्हेरिएबल होते. एफ पण माझा काय? कॉन्स्टंट. एफ पण माझा काय? कॉन्स्टंट, ओके. तर हे तिन्ही व्हेरिएबल कॉन्स्टंट आहे. मागच्या स्टेपमध्ये मागच्या डेरिव्हेशनमध्ये तुम्हाला आठवत असेल, मायनस एफ रेस टू -1 व्ही रेस टू -1 प्लस यू रेस टू -1 केलं, बरोबर. आपण हे केलं आणि ह्याचं डेरिव्हेशन घेतलं तर मग ह्याचं जे हे काय होतं? कॉन्स्टंट होतं म्हणून 0. आता माझं व्ही पण कॉन्स्टंट आहे बघा, मग हे पण 0 होणार आणि हे पण 0 होणार, बरोबर. मग तुम्ही म्हणशील सर ह्याचा मिनिंग असा आहे की आपलं जी वेलॉसिटी आहे ती 0 असते. असं काही नाही, इथं वेलॉसिटी काढता येत नाही असं काही नाही, ओके. ह्याचा एक वेगळी मेथड आहे, त्या वेगळ्या मेथडनं काढायला लागतं, म्हणून हे सगळं डेरिव्हेशन घ्यायला लागतं. फक्त तुम्हाला का सांगतोय? कारण ह्या स्टेपनं आपल्याला काढता येत नाही, समजलं? ह्या स्टेपनं आपल्याला काढता येत नाही, आपल्याला दुसरं बघायला लागणार आहे.
बरं, तुम्हाला मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. M इज इक्वल टू HI अपॉन H0 इज इक्वल टू -V/U. ओके, इज इक्वल टू -V/U. आता जर तुम्ही बघितला इथं हाईट ऑफ इमेज H0 आहे. ओके, आता जर मी म्हटलं हे जर 2 सेंटीमीटर पर सेकंडनं वरती चाललंय तर एका सेकंदानंतर हे 2 सेंटीमीटर वरती जाणार, 2 सेकंदानंतर 4 सेंटीमीटर वरती जाणार, बरोबर. त्याच्यानंतर 3 सेकंदानंतर 6 सेंटीमीटर वरती जाणार. म्हणजे काय होतंय की माझी हाईट ऑफ इमेज काय होते, वाढते. काय होते, हाईट ऑफ इमेज चेंज होते. म्हणजे H0 काय, H0 इज व्हेरिएबल. काय आहे, व्हेरिएबल आहे, बरोबर. तसंच आपली जी इमेज आहे ती पण खालती जाणार, ती पण काहीतरी स्पीडनं खालती जाणार, बरोबर. तर ते HI पण काय आहे, व्हेरिएबल आहे. काय आहे, व्हेरिएबल आहे, बरोबर. आता जर 2 व्हेरिएबल गावले, ह्याला विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिवेट केलं तर आपल्याला काय भेटतं, वेलॉसिटी भेटते. काय भेटते, वेलॉसिटी भेटते. तर ह्या इक्वेशनला मी असंही लिहू शकतो. काय लिहू शकतो बघा, HI इज इक्वल टू -V/U H0. ओके, आता मी काय करतो, ह्या इक्वेशनला डेरिवेट करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. काय करतोय, डेरिवेट करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर काय येतं बघा, DHI अपॉन DT इज इक्वल टू मायनस. आता बघा हे जे आहे V/U, आता V कॉन्स्टंट, U कॉन्स्टंट, ह्यांचा रेशो पण कॉन्स्टंटच असणार आहे. काय असणार आहे, कॉन्स्टंटच असणार आहे. सपोज हे 10 आहे, हे 20 आहे, तर V/U काय येणार, माझं 2 येणार. काय येणार, 2. हे चेंज होणार आहे का, माझं इमेज कुठेही जाऊ, माझं हे जे रेशो आहे ते चेंज नाही होणार. तर आपण ह्याला बाहेर काढू शकतो, कॉन्स्टंट टर्मला आपण बाहेर काढतो. तर हे काय येतं, V/U इंटू DH0/DT. आय होप तुम्ही डेरिव्हेटिव्ह केला असेल मॅथ्समध्ये. ओके, तुम्हाला हे कळत जाईल की जे कॉन्स्टंट असतात ते आपण बाहेर काढू शकतो, बाकी टर्म्स आत ठेवायचे. बरं, मला हे सांगा, HI कशासोबत कन्सिडर आहे, इमेज सोबत कन्सिडर आहे. तर मी ह्याला काय म्हणू शकतो, इमेज वेलॉसिटी म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, इमेज वेलॉसिटी इज इक्वल टू -V/U. हे काय झाली, ऑब्जेक्ट वेलॉसिटी. V ऑब्जेक्ट काय झालं, ऑब्जेक्ट वेलॉसिटी झालं. समजलं काय होतं, हे ऑब्जेक्ट वेलॉसिटी आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. तर ह्याला आपण असं पण म्हणू शकतो, VI रिस्पेक्ट टू मिरर इज इक्वल टू -V/U. ओके, V0 विथ रिस्पेक्ट टू मिरर. समजलं. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. समजलं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके, काही प्रॉब्लेम ह्याच्यात, समजलंय सगळ्यांना. ओके, बरं. आता मी ह्याच्यामध्ये काय सांगितलं, तर U इज इक्वल टू काय, माझा 10 सेंटीमीटर आहे. ओके, आपण क्वेश्चन पण करूया. V इज इक्वल टू किती आहे, 20 सेंटीमीटर आहे. किती आहे, 20 सेंटीमीटर. सपोज एक्झॅक्ट घेतलं नाही, सपोज. आणि माझं वेलॉसिटी किती आहे, 2 मीटर पर सेकंडनं वरती, ऑब्जेक्ट वेलॉसिटी वरती जाते. इमेज वेलॉसिटी काय येते, इमेज वेलॉसिटी काय ना, VI इज इक्वल टू -V. Vची व्हॅल्यू किती आहे, 20. तर इथे किती येतं, -20, बरोबर. अपॉन U ची व्हॅल्यू 10 आहे. U ची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे, बरोबर. इनटू वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट किती आहे, 2 सेंटीमीटर पर सेकंड. 2 0 0 कट होतात, हे किती राहतं, -4 सेंटीमीटर पर सेकंड. तर VI काय असणार आहे, -4 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे काय, मायनस साईन काय डिनोट करते, आपलं जे इमेज आहे ते असं खालती चाललंय. काय चाललंय, खालती. -4 सेंटीमीटर पर सेकंड न खालती चाललंय. ओके, म्हणून आपल्याला ती मायनस साईन आलंय. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, कळालंय ना कसं आल्यात ऑब्जेक्ट्सच्या व्हॅल्यूज. ओके, तर हे आपल्याला असं सॉल्व्ह करायचं आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याचा कर्वमध्ये, म्हणजे जर क्रॉसमध्ये जात असतील तर कसं होणार ते बघणार आहे. ओके, तर क्रॉसमध्ये जाताना कंडिशन्स खूप आहेत. आजच्या लेक्चरमध्ये करायला गेलो तर सगळा म्हणजे अजून अर्धा ते पाऊण तास लागेल फक्त तो एक पॉईंट डिस्क्राईब करायला, कारण त्याच्यात सगळ्या कंडिशन चेंज होतात. ओके, इथं जे आज कंडिशन बघतो ह्या सगळ्या कंडिशन बऱ्यापैकी तिथं चेंज झालेल्या असतात. ओके, मग फॉर्म्युला पण आपला काय होतो, चेंज होतो. काय होतो, फॉर्म्युला आपला चेंज होतो. सो आपण इथं, ओके, सो आपण इथंच आज थांबतोय. ओके, नेक्स्ट टाइम आपण न्यू लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत एक होमवर्क घ्या. ओके, मी तुम्हाला एक होमवर्क देतो, तो होमवर्क घ्या आणि सॉल्व्ह करायचं. ओके,
होमवर्क घेऊन सॉल्व करायचं. हे पॉज करून पहिला पॉज बॅक जावा 10 ते 15 सेकंड पॉज करा आणि हे सगळं लिहून घ्या. ओके, मी तुम्हाला एक होमवर्क देतो, होमवर्क नीट करा. ओके, होमवर्क नीट करा. चला होमवर्क घ्यायचा. ह्याच्यावर एक जेई ॲडव्हान्समध्ये कदाचित एक सम आलता. कशामध्ये? जेई ॲडव्हान्समध्ये. तर ते नीट बघा. माझं फोकल लेंथ आहे 10 सेंटीमीटर. ओके, ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे 15 सेंटीमीटर. किती आहे? 15 सेंटीमीटर. ओके, आणि हे जे ऑब्जेक्ट आहे ते वरती जात आहे. ओके, विथ हॉरिझॉन्टल स्पीड 5 सेंटीमीटर पर सेकंडनं. किती? 5 सेंटीमीटर पर सेकंडनं. ओके, तर इमेज वेलॉसिटी काढायची. काय काढायची? इमेज वेलॉसिटी. आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही आम्हाला इथं इमेजचं हे दिलं नाही. ओके, तर मी तुम्हाला फोकस दिलेला आहे, ऑब्जेक्टचं डिस्टन्स दिलं आहे. फोकस दिलं आहे, ऑब्जेक्टचं डिस्टन्स दिलं आहे. इमेजचा डिस्टन्स काढा. म्हणजे तुम्हाला व्ही काढायचा आहे. पहिला काय काढायचं आहे? व्ही फाइंड आउट करायचं आहे. व्ही फाइंड आउट झाल्यानंतर इमेजचं वेलॉसिटी काढायचं आहे. इमेज वेलॉसिटी काय येणार? -v/u इंटू ऑब्जेक्ट वेलॉसिटी. ऑब्जेक्ट वेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे, मग तुम्ही इमेज वेलॉसिटी काढू शकता. समजला? अशा प्रकारे हा होमवर्क करायचा आहे. कोणाला काही डाऊट्स येत असतील तर मला कॉन्टॅक्ट करायला ट्राय करा, कॉन्टॅक्ट करायला. ओके, सरांकडनं नंबर मागा. समजलं? आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता सॉल्व्ह करू शकतो. आपण जमल्यानंतर पण करणार आहे, बट आत्ताच्या आत्ता झाले तर बरं होईल. ओके, सो वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे. ओके, काय करूया आपण? स्टॉप घेऊया इथंच ह्या लेक्चरला, आणि फ्रॉम नेक्स्ट लेक्चर आपण ह्याचं पुढचं कंटिन्यू करूया. ओके, पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला परत वेलॉसिटी बघायचं आहे. वेलॉसिटी इन स्पेरिकल मिरर बघायचं आहे, जेव्हा ते क्रॉस पाथमध्ये जाणार. क्रॉस पाथ म्हणजे असं क्रॉसमध्ये, मग त्याचं हॉरिझॉन्टल वेलॉसिटी पण असणार आणि हॉरिझॉन्टल वेलॉसिटी पण असणार आणि व्हर्टिकल वेलॉसिटी पण असणार. त्या दोन्ही वेलॉसिटीज कशा काढायच्या आपण बघणार आहे. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. ओके, काय करतोय आपण? स्टॉप घेतोय. हेअर ऑफ करतोय मी. तुम्ही पण आपला व्हिडिओ बंद केला तरी चालेल.